कधी कधी मला असं वाटतं ना की तूच आमचा मोठा भाऊ आहेस. तुम्ही दोघं खरंच खूप ग्रेट आहात. तू जर वेळीच या गोष्टीचा पाठपुरावा केला नसतास ना तर कल्पना करवत नाही आज काय झालं असतं. हे जे काही आपण कमावलंय ना एका क्षणात धुळीस मिळालं असतं. आपण रस्त्यावर आलो असतो रे. भाऊजी थँक्यू. वहिनी थँक्यू काय, या सगळ्याचं क्रेडिट माझं एकट्याचं नाही आहे, वसुंधरांचं आहे. कारण जर त्या नसताना तर मी या सगळ्या गोष्टी करूच शकलो नसतो. चल चल निघ, बस जरा निघ चल. अखिल सॉरी. अरे मी किती खोटं बोलत असणार तरी शपथ खोटं नाही. बस ना बस कर आता. तुझी ही नाटकं बंद कर आता. काय ना आता सगळ्यांना कळलं तुझं खरं रूप काय आहे ते. कोणालाही खरं वाटणार नाही आता. हे काय ना तनया, खोट्या प्रेमावरती संसार नाही टिकू शकत. अखिल अरे मी नाही आहे खोटी. माझी मम्मा खोटी आहे. तिने सांगितलं मला हे सगळं बोलायला. अखिल आपला संसार चांगला बाबा म्हणूनच ते बोलले. मी खरंच सांगते अखिल. मी तू मूर्खस का? तुला स्वतःची अक्कल नाही. उद्या तुला आई म्हणेल जा विहिरीत उडी मार, तू मारशील? यामुळे तुमचा संसार चांगला होईल, करशील का मग तू? काय उद्या तुझी मम्मा म्हणेल अखिला सोड आता, दुसरं लग्न लावते तुझं, जाशील मला सोडून? अगं तुला स्वतःचं डोकं आहे ना, का नाही वापरलास मग तू? आम्हा सगळ्यांपेक्षा तुला आई महत्वाची वाटतं ना, तर जा मग तुझ्या मम्मा सोबत राहा, इथे परत येऊ नकोस. अखिल अरे असं काय करतोय? दादा प्लीज तुम्ही मोठे आता, तुम्ही सांगणार एकदा अखिलला तो ऐकेल तुमचं. अवनी वहिनी तू तरी बोल ना ग त्याच्याशी, समजाव ना त्याला. अवनी वहिनी. आकाशदा प्लीज तू बोल ना एकदा अखिलशी, तुझं ऐकेल ना तू, प्लीज एकदा बोल ना. वहिनी सॉरी, मी खूप चुकीचं वागले त्याच्याशी, खरंच सॉरी. पण प्लीज तू अखिलला सांग ना तू माझं खरं प्रेम आहे त्याच्यावर. बस वहिनी बोल ना ग काहीतरी. अखिल अरे खरंच सॉरी प्लीज. तुझं प्रेम खरं असं म्हणतेस तू? मी काम करू चल, मी पण तुझ्यासोबत हे घर सोडतो. काय ना तुझी सावली सुद्धा नको मला घरावर. चल एक मिनिट अखिल.